मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये पोंगल कसा करायचा ते बघणार आहोत. साऊथ इंडियन स्पेशल हा गोड पोंगल आहे. साऊथ इंडियनमध्ये सणावाराला हा गोड पदार्थ केला जातो. अगदी ऑथेंटिक असा हा पदार्थ करायला तेवढा सोपा आहे. भरपूर तूप, ड्रायफ्रुट्स, गूळ घालून केलेला हा पोंगल चवीला खूप मस्त होतो, पटकन होतो, करायला खूप सोपा आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता बघा, पोंगलसाठी मी एक अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली. मोठ्या वाटीनं अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली. आता हे दोन्ही एकत्र करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. चांगले 3 ते 4 वेळा चांगलं डाळ तांदूळ चोळून आपल्याला हे धुवून घ्यायचे. आता आपण हे डाळ तांदूळ कुकरला लावू आणि त्याच्यात तिप्पट पाणी घालून आपण कुकरला 2 शिट्ट्या करून हे शिजवून घ्यायचे. हे बघा, तिप्पट पाणी मी घातलेलं आहे आणि आता 2 शिट्ट्या करून आपण डाळ तांदूळ शिजवून घेऊ. हे बघा, इथे आपले डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. आता तुम्ही तांदूळ कुठला वापरता त्याच्यावर सुद्धा पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. मी इथं बासमती तुकडा तांदूळ वापरलाय. आता इतर साहित्यामध्ये बारीक चिरलेला गूळ 1.5 वाटी घेतलाय, ड्रायफ्रुट्स घेतलेत आणि वेलची घेतलेली आहे. आता ह्याला तूप जरा भरपूरच लागतं बरं का. साधारण 2 ते 2.5 चमचे तूप घेतले मी आणि त्यामध्ये आपण आता ड्रायफ्रुट्स तळून घेऊ. ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू, बदाम याचे काप केलेले आहेत. काजू आणि बदाम तळत आले की त्यामध्ये मी बेदाणे घातलेत आणि बेदाणे चांगले तुपामध्ये फुलले की गॅस बंद केला आणि हे ड्रायफ्रुट्स आणि तूप बाजूला काढून ठेवले. आता ह्याच कढईमध्ये एक अर्धा वाटी पाणी मी घातलं आणि त्यामध्ये जो आपण बारीक चिरून ठेवलेला गूळ आहे 1.5 वाटी तो घातलेला आहे. हा गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे, त्यामुळे तुम्ही जितका बारीक चिराल तितका पटकन हा गूळ वितळेल. हे बघा, इथं आपला गूळ वितळत आलाय, त्याला चांगली उकळी आलेली आहे. अशी छान उकळी आली की 1 मिनिटाकरता फक्त हे उकळायचं आणि मग त्यामध्ये आपण जे डाळ तांदूळ शिजवलेले आहेत ते घालायचे. आता इथं मी गूळ वापरताना छान पिवळा असा गूळ वापरलाय, त्यामुळे होणाऱ्या पोंगलला रंग छान येईल. तसेच गुळाच्या गोडीनुसार तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण तुम्ही थोडे कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचंय. छान गुळाच्या पाकामध्ये शिजवलेले डाळ तांदूळ चांगले एकजीव झाले पाहिजेत. त्यानंतर हे मिश्रण 1-2 मिनिटाकरता चांगलं शिजवून घ्यायचंय. बघा, गुळामुळं ह्याला किती छान पिवळा असा रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड घालूया. 1-2 वेलची चांगल्या क्रश करून मी यामध्ये घातलेले आहे. तसेच मगाशी जे आपण ड्रायफ्रुट्स तळून ठेवले होते ते सुद्धा आता आपण यामध्ये घालूया. सगळे तुपासकट ड्रायफ्रुट्स मी यामध्ये घातलेत. तुपात आधीच ड्रायफ्रुट्स तळल्यामुळे ते चवीला खूप सुंदर लागतात. आता हे मिश्रण पुन्हा एकदा चांगले एकजीव करू. आता जरी हे पोंगल तुम्हाला सैल वाटत असेल तरी जसं गार होईल तसं ते आळून घेतं, घट्ट होतं. आता अजून वरून छान 2 ते 3 चमचे साजूक तूप मी सोडलेलं आहे. मी म्हटल्याप्रमाणे पोंगलला तूप जरा जास्त लागतं, त्यामुळं पोंगलची चव खूप छान लागते. आता गॅस बंद करायचा आणि हा आपला पोंगल तयार आहे. बघितलं, करायला किती सोपं आहे. डाळ तांदूळ शिजवून घ्यायचे, गुळाचा पाक करायचा, त्यामध्ये हे शिजवलेले डाळ तांदूळ घालायचे, 2 मिनिटाकरता छान परतून घ्यायचं, तळलेले ड्रायफ्रुट्स घालायचे, भरपूर तूप घालायचं आणि हा आपला साऊथ इंडियन स्पेशल पोंगल तयार आहे. बघा, आणि हा इथं जसा गार होईल तसा छान आळून आलेला आहे. चवीला हा खूप सुंदर होतो. नक्की ट्राय करून बघा. ही ऑथेंटिक पोंगलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो.
बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.